बंधू बहिणींना येशूच्या नावाने आमचा नमस्कार. येशू तुला भेटतो या कार्यक्रमासाठी तुम्हाला मी स्वागत करीत आहे. दर रविवारी दुपारी 3 वाजता हा कार्यक्रम तुम्ही ऐकू शकता. आज एक विशेष दिवस आहे. या जगामध्ये कुठेही नाही घडलं, कोणालाही नाही घडलं असा एक घटना काय आहे. येशू ख्रिस्त आमच्यासाठी या जगामध्ये उतरून आले, आमच्या पाप मिटवण्यासाठी स्वतःला अर्पण केले. तो मरून गाडले गेल्यानंतर तिसरं जिवंत उठला. असं एकच आपण ऐकत आहे, जिवंत उठणारा परमेश्वर. किती लोकाला देवाने जिवंत उठवलं, पण स्वतःहून जिवंत उठलेला येशू प्रभू आहे. एक वचन वाचूया. करितक्रास पहिली पत्री 1 अध्याय 3, 4, 5 मध्ये. 1 Corinthians chapter 15, 3, 4 and 5. देव आपला पिता व प्रभू येशू ख्रिस्त याच्यापासून तुम्हाला कृपा शांती असो. ख्रिस्त येशूमध्ये बाबा पहिला कोरिन्थियों 15 अध्याय कौन सा लड़ा है बराबर திரும்ப சொல்கிறேன் எல்லாத்தையும். என்னடா வசந்த பண்ண பார்த்தேன். आमच्या प्रिय बंधू बहिणींना येशूच्या नावाने आमचा नमस्कार. येशू तुला भेटतो हा कार्यक्रम स्थळामध्ये स्वागत करीत आहे. दर रविवारी दुपारी 3 वाजता येशू तुला भेटतो हा कार्यक्रम तुम्ही ऐकू शकता. देवाचा आशीर्वाद मिळवून घ्या. आज एक विशेष दिवस आहे. याला रिसरेक्शन डे, पुनरुद्धानचा दिवस असं म्हणतात. असं काय हो पुनरुद्धानचा दिवस? आज सगळ्यांच्या जयंती साजरा करतो. त्यांची जन्म झालेल्या तारीखाला जयंती असं म्हणतो. त्यांच्या मृत्यू झालेल्या दिवसाला आपण जयंती म्हणतो. पण एक वेगळं जयंती आहे आज. म्हणजे येशू प्रभू तो स्वतः देव होता, पण या जगामध्ये मानव बनून आला. सर्व मानवासाठी आपला जीव दिला. सर्वांचा पाप आपल्या अंगावर घेऊन वधस्तंभावर खिळलेला गेला, तो गाडीला गेला. पण तिसरा दिवस येशू प्रभू जिवंत उठला. तर जिवंत उठलेला त्या दिवसाला आम्ही साजरा करत आहे. म्हणून जगामध्ये फक्त येशू ख्रिस्ताला त्याच्या पुनरुद्धानचा दिवस, जीव उठलेला दिवस असा आपण साजरा करतो. देवाच्या नावाचे गौरव असो. एक वचन वाचूया. करितक्रास पहिली पत्री 15 अध्याय 3 आणि 4. 1 Corinthians chapter 15 verse 3 and 4 and 5. तिन्ही वाचूया आपण 3, 4, 5 मध्ये. कारण मला जे सांगण्यात आले ते तुम्हाला सांगून टाकले. त्यापैकी मुख्य हे की शास्त्राप्रमाणे ख्रिस्त तुमच्या आमच्या पापाबद्दल मरण पावला. तुमच्या आमच्या पापाबद्दल येशू ख्रिस्त मरण पावला. तो पुरला गेला. शास्त्राप्रमाणे तिसऱ्या दिवशी त्याला पुन्हा उठवण्यात आले आणि तो केफाला, मग 12 जणांना दिसला. येशू आपल्या पापाकरिता मरण पावला. शास्त्राच्या वचनाप्रमाणे देवाने पहिले निर्णय केले होते की सर्वांसाठी एक बली द्यावा. ते प्रजापती स्वतः, या जगाचा निर्माणकर्ता परमेश्वर स्वतः आपला जीव त्याने सृष्टी केले मानवासाठी द्यावा. याद्वारे सर्व मानव जाती त्या येशू ख्रिस्ताद्वारे सृष्टी केलेले आहे. ते सर्व जणांना पापापासून त्यांना तारण भेटू दे आणि त्यांना सर्व शैतानाच्या बंधनातून सुटकारा भेटू दे. हे देवाचा उद्देश होता. देवाच्या शास्त्राप्रमाणे होता. शास्त्राप्रमाणे येशू आले. कारण किती वर्षापूर्वी देवाने सांगितलेलं वचनशास्त्रामध्ये आहे, स्त्रीचा बीज येणार आणि सापाच्या डोक्याला कुचलून टाकणार. तो स्त्रीचं बीज म्हणजे येशू ख्रिस्त एक स्त्रीमध्ये जन्मला. पण तशानं शैतानाला ठार मारून टाकला. त्यांनी शैतानाच्या कामाला नाश केला. पण नंतर येशू साधारण मनुष्यासारखं गाडीला गेला, पुरला गेला.
पण तो देव होता ना ते जिवंत उठला आणि जिवंत उठून त्याने सर्वांना दर्शन दिला. आज एक गोष्ट पाहूया, येशू जिवंत उठून दर्शन देऊन काय केला. तुम्ही योहान 21 अध्याय पहिल्या वचनामध्ये, जॉन 21:1, त्यानंतर तिर्बियाच्या समुद्राजवळ येशू शिष्यांना पुन्हा प्रकट झाला, पुन्हा दर्शन दिला आणि तो या प्रकारे प्रकट झाला. दुसरं वचन आपण वाचत जाऊया. शिमन पत्र, तिदुम म्हटलेला तोमा, गालिलातील काना येथला नतनेल, जब्दीचे मुलगे व त्याच्या शिष्यापैकी दुसरे दोघे, हे सर्वजण हे एकत्र जमले असता सिमोन पत्र त्यांना म्हणाला, मी मासे धरायला जातो. ते त्याला म्हणाले, आम्हीही तुझ्याबरोबर येतो. तेव्हा ते निघून मच्छव्यात बसले, पण त्या रात्री त्यांनी काहीही धरले नाही. मग पहाट होत असता येशू समुद्र किनाऱ्यावर उभा होता. तरी तो येशू आहे असे शिष्यांनी ओळखले नव्हते. तेव्हा येशूने त्यांना म्हटले, मुलांनो, तुमच्या जवळ काही खायला आहे काय? त्याने उत्तर दिले, नाही. त्याने त्यांना म्हटले, मच्छव्याच्या उजव्या बाजूस जाळे टाका, म्हणजे तुम्हाला सापडेल. म्हणून त्याने ते टाकले. तेव्हा माशांच्या घोळका लागल्यामुळे ते त्यांना ओढवेना, एवढं मोठं मासे भेटले. यावरून ज्या शिष्यावर येशूची प्रीती होती तो पेत्राला म्हणाला, हा प्रभूच आहे. प्रभू आहे हे ऐकून शिमोन पेत्राने अंगरखा घालून तो कमरेला गुंडाळून घेतला, कारण तो उघडा होता, आणि त्याने समुद्रात उडी टाकली. पुढे दुसरे शिष्य माशाचे जाळे ओढत ओढत ओढीतून आले, कारण ते किनाऱ्यापासून दूर नव्हते, सुमारे 200 हातावर होते. मग किनाऱ्यावर उतरल्यावर त्यांनी कोळशाच्या विस्तव आणि त्यावर घातलेली मासळी व भाकर पाहिली. येशूने त्यांना म्हटलं, तुम्ही इतक्यात धरलेल्या मासळीतून काही आणा. सिमोन पेत्राने मच्छीवर चढून 153 मोठ्या माशाने भरलेल्या जाळे किनाऱ्यावर ओढून आणले. तितके ते उचलून टाका बाबा, पूर्ण घ्या. तितके असतानाही जाळे फाटले नाही. नंतर येशू त्यांना म्हणाला, या न्याहारी करा, जेवून घ्या. तेव्हा तो प्रभू आहे असं त्यांना समजले. म्हणून आपण कोण आहात हे त्याला विचारण्यास शेतील कोणी झालं नाही. पहा, म्हणजे येशू जिवंत उठल्यानंतर काय चमत्कार केला हे इथं पाहत आहे. आता शिष्यांना आतापर्यंत कल्पना झाली नाही, विश्वास झाला नाही येशू जिवंत उठला म्हणून. येशू जिवंत उठून काही जुटल्यानंतर काय स्त्रियांना दर्शन दिला. ते स्त्री येऊन याला म्हणाले, पण याने भरोसा नाही केला. असं कसं हो, मेलेला माणूस कसं जिवंत उठणार? आणि तसंसुद्धा येशूला बाप रे, एवढं मारून आणि क्रूसावर ठोकून त्याला मारले, त्याच्या शरीरामध्ये थोडं पण ताकद नाही आहे. तो जिवंत उठला तरी कसं बाहेर येऊ शकणार? त्याच्या अस्वस्थ झालेल्या शरीरामध्ये कसं जिवंत उठू शकतो, कसं बाहेर येऊ शकतो? त्यांना कल्पना नाही होती आणि त्यांना विश्वास बसत नव्हता. पण येशू जिवंत उठल्यानंतर पहिलं शिष्याकडे काय येतं माहिती आहे का? आता शिष्यां जीवनामध्ये गरजा आहे. आता खायला काही नाही. येशू बरोबर होता तर येशू बरोबर होतं, त्यांना काय कमी पडले नाही, उणे पडले नाही. पण आता येशू गेले बाबा, येशू मेले गेले, आता आम्ही खायला काय करणार बाबा? म्हणून शिमोन म्हणतो, चला उडगी घेऊन आपण जाऊया मासे धरायला. मी जातो म्हटलं तर सगळे म्हणले, हे 7 शिष्य गेले. पण रात्रभर त्यांनी प्रयास केलं, पण एक पण मासे सापडला नाही. आता येशूप्रे याच्या अगोदरसुद्धा लुका 5व्या अध्यायामध्ये तिथं पेत्राच्या
ओडगी रिकामी होती. येशू त्याला शोधून गेला आणि तिथे लुका 5 अध्याय 4-5 लूक 5:4 आणि 5 येशूने म्हटलं होतं, खोल पाण्यात हाकार, मग मासे धरण्यासाठी तुम्ही आपली जाळी खाली सोडा. शिमोनने त्याला उत्तर दिले, गुरुजी, आम्ही सार रात्र कष्ट करून काही धरले नाही, तरी आपल्या सांगण्यावरून मी जाळी सोडतो. पुढचं वचन, त्यांनी जाळी टाकली. मासाचा मोठा गोळका जाळ्यातून सापडला आणि त्यांची जाळी फाटू लागली. आता 3.5 वर्षाच्या अगोदर येशूने चमत्कार केलं, ते आता शिष्याला आठवत नाही. पण येशू त्यावेळी सिमोनाच्या ओडगी खाली आहे म्हणून ते भरायसाठी गेला होता. तो येशू परत आला. आता त्यांना विचारतो, खायला काय आहे का? काही नाही प्रभू, मी एवढं प्रयास केलं, खायलाच काय नाही. आता जीवन राहायचं पंचायत पडली, आता काय करा आता. पण येशू बघा, जिवंत उठला आहे परमेश्वर, आज तुमच्याकडे येत आहे. तुमच्या काय गरजा आहे, काय कमी आहे, काय उणे पडलेलं आहे, ते पूर्ण करायसाठी येतो. आता त्यांना पाहिजे होतं जेवण, मासे धरलं तर ते विकू, पैसे खूप मिळेल. आणि येशूनं म्हटलं, उजव्या बाजूला टाका जाळे. टाकले. 153 मोठे मासे, एकदम मोठे मासे. आता हे विकल्यानंतर ना यांच्या जीवनामध्ये काही उणे पडणार नाही. किती चांगला परमेश्वर बघा. आणि आता मासे धरले बाबा, पण भूक तर लागते ना. ते मासे धरून किनाऱ्यामध्ये आले, बघतात कर येशू प्रभू त्याच्या अगोदरच अंगार लावून भाकर आणि मासे तयार ठेवलेले आहे. पहिले हे खाऊन घ्या, न तुमचे मासे पण घेऊया, सगळे खाऊया. आमच्या गरजा पूर्ण करणारा परमेश्वर आहे. आणि योहान 21:15 जॉन 20:15 त्यांची न्यायाहारी झाल्यावर पोट भरून खाल्ल्यानंतर येशूने शिमोन पत्राला म्हटले, योहानाचा पुत्र शिमोना, यांच्यापेक्षा तो माझ्यावर अधिक प्रीती करतोस काय? तो त्याला म्हणाला, होय प्रभू, आपणावर मी प्रेम करतो, हे आपणाला ठाऊक आहे. त्याने त्याला म्हटले, माझी कोकरे चार. आता बघा, देवाने यांची सर्व गरजा पूर्ण केलं. त्यांना खायला अन्न दिले आणि 153 मोठे मासे धरून आता जीवनामध्ये काही कमी पडणार नाही असं एवढं भरपूर आशीर्वाद आणला. पण येशूची अपेक्षा काय बघा. आज प्रियानो, येशू प्रभू स्वर्गातून खाली उतरून आला. आमच्यावर ठेवलेल्या प्रीती कारणाने त्याने आमचे पापे आपल्या स्वदेगावर घेऊन क्रूस खांबावर नेली आणि तिथे मरण पावला. आणि आमच्या पापाचं अंत झाले. आमच्या पापाला एकसारखे मिटून टाकलं येशू ख्रिस्ताने. येशू आमच्या पापाबद्दल ते दंड आम्हाला भोगायचं होतं, ते येशूने भोगले. आता आम्हाला दंड भोगण्याची आवश्यकता नाही, फक्त विश्वास करायचं. येशू ख्रिस्ताने आमच्या पाप आपल्या अंगावर घेतले म्हणून विश्वास करा, येशूकडे पापाची क्षमा मागा, तुमच्या जीवनामध्ये आराम मिळेल. ठीक आहे. पण आता जिवंत उठलेला परमेश्वर तो स्वर्गात गेला, ठीक आहे, पण आज पण आमच्या गरजा पूर्ण करतो. स्तोत्रसंहिता 23:1 स्तोत्रसंहिता 23:1 देव माझा मेंढपाळ आहे, मला काही उणे पडणार नाही. तो तुमचा मेंढपाळ असलो काही उणे पडणार नाही. तसं हे मेंढपाळ येशू प्रभू इथे आला शिष्याकडे, त्यांच्या गरजा पाहिले. ते भुके आहेत ते पाहिलं, भुके आहेत त्यांना जेवण दिला. त्यांच्या गरजा आहे, कर्जा आहे, हे मिटवायसाठी खूप मासे त्यांना दिला. गरजा पूर्ण करतो. पण त्याची अपेक्षा काय? सगळ्यापेक्षा जास्त तू माझ्यावर प्रीती करणार का? माझ्या प्रियानो, आज येशू ख्रिस्त तुमच्या सर्व काय गरजा पूर्ण करणार. तुमच्या जीवनात सगळं कमीपणा काढणार, तुमच्या आवश्यकता पूर्ण करणार. त्याची अपेक्षा काय? मी तुमच्यावर प्रीती करून, एवढं प्रीती करून माझा जीव तुमच्यासाठी दिला, तुम्ही माझ्यावर प्रीती करणार का? तुमच्या तन काय नको हो देवाला, फक्त प्रेम आहे. प्रेम करा. तो देव प्रेमाळ आहे.
पहिला योहान 4:8 म्हणते, 1 John 4:8, पहिला योहाना 4:8 जो प्रीती करत नाही तो देवाला ओळखत नाही, कारण देव प्रीती आहे, देव प्रीती आहे, देव प्रेम आहे. तो प्रेमाचा देव आहे, येशू प्रेमाचा देव आहे. येशू ख्रिस्त या जगामध्ये मानव म्हणून फिरताना कोणालाही काही दंड दिले नाही, कोणालाही मारला नाही, कोणाला बघून पापी असं म्हटलं नाही, सर्व प्रीती दाखवला. कोडीला पाहून त्याला कळवायला आला मनामध्ये. तो कोडी म्हणतो, प्रभू तुझी इच्छा असेल मला बरं कर ना. हो माझी इच्छा आहे. कळवलेले भरून त्याला स्पर्श करून. मार्क 1:41 लिहिलेलं आहे. मार्क 1:41, मार्क 1:41. तेव्हा येशूला त्याच्या कळवाला आला, त्याचा मन पिघळला. त्याने हात पुढे करून त्याला स्पर्श केला. म्हटले माझी इच्छा आहे तू शुद्ध हो जा, शुद्ध हो. कोडीला पाहून, कुष्ठरोगाला पाहून. तो येशू आत्मन्यायचा तुमच्यावर ते अपेक्षा करतो. मी तुमच्यावर एवढं प्रीती केली, माझ्यावर प्रीती करणार का? या जगात सगळ्यापेक्षा जास्त त्याच्यावर प्रीती करा, कारण त्यांनी स्वर्गातच स्वर्गदूतापेक्षा तुमच्यावर माझ्यावर प्रीती केली, म्हणून तुमच्यासाठी माझ्यासाठी जीव दिलेला आहे. त्याच्याकडे येणार का? या जिवंत उठल्या दिवसामध्ये जिवंत उठलेला परमेश्वर तुमच्या घरी तुमच्या दारी आलेला आहे. तुमच्या गरजा पूर्ण करण्यासाठी, तुमच्या अश्रू पोचण्यासाठी आलेला आहे. पण म्हणा, येशू मी तुझ्यावर प्रीती करतो, माझ्या पापाला क्षमा कर. यापुढे मी देवाला प्रिय असं जीवन माझे जीवन असणार. प्रार्थना करूया. पवित्र देवा, धन्यवाद प्रभू राजा. या जगामध्ये मानवमुळे येऊन आमच्या सर्वांचे पापे आपल्या अंगावर घेऊन वधस्तंभावर किडलेला गेला, मारले गेला, पुरले गेला, पण जिवंत उठला प्रभू राजा. जिवंत उठला परमेश्वर आमच्या गरजा पूर्ण करतो, आमच्या कमीपणा सगळं काढून टाकतो. आम्ही कशासाठी आज जे कोणी तुझ्या वचन ऐकतात प्रभू, ते कशासाठी अश्रू वागतात, कशासाठी दुःखी आहे तुला माहीत आहे प्रभू. त्यांच्या सर्व गरजा पूर्ण कर प्रभू. जे काय ते अपेक्षा करतात ते त्यांना दे प्रभू. आणि तू अपेक्षा करणारा तुझे प्रेम ते तुझ्यावर दाखवू दे प्रभू राजा. कारण तू प्रेम करण्यामध्ये एवढं चांगला परमेश्वर आहे, आणि तुझ्यावर आम्ही प्रेम ठेवायला पाहिजे. प्रत्येकाच्या सर्व गरजा पूर्ण कर आणि त्याच्या अश्रू पोंचू टाक प्रभू. जीवनामध्ये पुढे त्यांना काही उणे पडायचं नाही असा आशीर्वाद कर. येशूच्या नावाने मागितो म्हणा एक प्रभू राजा. आमेन आमेन. गॉड ब्लेस यू. पुढच्या रविवारी 3 वाजता पुन्हा भेटूया. आमेन.